रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. कर्जत नगर परिषद हद्दीतील मौजे भिसेगाव परिसरात फातिमा चर्चच्या मागील बाजूस असलेल्या संस्कृती बिल्डिंग सोसायटीकडून बेकायदेशीरपणे सांडपाणी थेट सार्वजनिक रस्त्यावर सोडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर रस्त्यावरून सतत वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यालगत नुकतीच पिण्याच्या पाण्याची नवीन जलवाहिनी टाकण्यात आली असून सांडपाण्यामुळे परिसरात चिखल साचत आहे. परिणामी दूषित वातावरण, उग्र दुर्गंधी आणि संभाव्य संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. या गंभीर समस्येबाबत स्थानिक रहिवाशांनी कर्जत नगर परिषदेकडे लेखी तक्रार दाखल केली. मात्र तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये दोष वाढत आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत या भागातून 3 नगरसेवक निवडून आले असून त्यांनी तातडीने हस्तक्षेप करून समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच नगराध्यक्षा पुष्पा दगडे यांनी लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्याची माहिती स्थानिकांनी दिली. तथापि नागरिकांची मागणी आहे की रस्त्यावर उघड्यावर सांडपाणी सोडणाऱ्या संबंधित सोसायटीवर तात्काळ कारवाई करून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी. सध्या भिसेगावातील हा प्रकार लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण ठरत असून यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होते.